नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर सुरेखा मोंडकर यांनी लिहिलेली एक छोटीशी कथा सांगत आहे. कथेचं शीर्षक आहे वाकडं बोट आणि लेखिका आहेत सुरेखा मोंडकर. ऐकूया तर. त्यापूर्वी एक छोटीशी सूचना. जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट हे नेहमीप्रमाणे कराच आणि चॅनेलला जर नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर. वाकडं बोट. लेखिका आहेत सुरेखा मोंडकर. परिचितांपैकी एकाने त्यांचं यश साजरं करण्यासाठी ग्रँड पार्टी दिली होती. सगळे आमंत्रित अगदी यजमानांच्या प्रतिष्ठेला साजेसेच होते. आम्ही पण त्यातले एक होतोच. परफ्युम्सचा घमघमाट, उंची कपड्यांची सळसळ, रंगवलेल्या ओठांच्या कमानी विस्कटणार नाहीत ह्याची कसरत करत करत चाललेलं खानपान. अदबशीर बोलणं, नखरेल वागणं सगळं चालू होतं. असं म्हणतात की हास्यमुख ठेवायला चेहऱ्यावरचा कमीत कमी स्नायूंचा उपयोग होतो. खोटं आहे ते. अहो, थोड्याच वेळात माझी जीवनी आणि चेहऱ्यावरचे यच्चयावत स्नायू अगदी दुखायला लागले हो. पुरातन काळी त्या भाल्याच्या टोक्यावर शिकार ठेवून ती फिरवली जायची. त्याचप्रमाणे टूथपिकला टोचलेला पेपर नॅपकिननी लपेटलेला असा कोणता तरी एक पदार्थ घेऊन मी आपली हळूहळू हॉलच्या सुरक्षित कोपऱ्याकडे सरकायला लागले. आणि इतक्यात माझं लक्ष दोन वयस्क स्त्रियांकडे गेलं. प्रत्येकाला प्रत्येक घोळक्यात जाऊन त्या काहीतरी विचारत होत्या. ऐकणारे ऐकत होते, स्माईल देत होते, काही मोठ्या स्मार्टली काही उत्तरं देत होते, पुन्हा आपल्यातच मशगूल होऊन जात होते. आता त्या दोघींनाही बहुतेक गुडघ्याचा विकार होता, कारण त्यांच्या चालीवरून मला ते कळून येत होतं. त्यातल्या एकीच्या घशाला अगदी बोलून बोलून इतकी काही कोरड पडली होती की ती मध्ये मध्ये आपले फिरवले जाणारे पाण्याचे बंद प्लास्टिकचे पेले एकावर एक रिचवत होती. उत्सुकतेने मी पण हळूहळू त्यांच्या दिशेने माझा मोहरा वळवला. इतक्यात कोणीतरी त्यांना जाणवून दिलं की तिथे माईकची पण सोय आहे म्हणून. मग काय, त्यातल्या एकीने माईक उचलला आणि माईकवरून सांगितलं, फलाण्या नंबरची अमुक एका मेकची पांढरी गाडी ज्यांची असेल त्यांनी ती हलवावी. ती विशिष्ट गाडी कोणीतरी त्यांच्या गाडीच्या अगदी समोर पार्क केली होती आणि त्यांना घरी जायचं होतं. पण गाडी बाहेर काढता येत नव्हती, कारण ही गाडी होती ना. मग त्यांनी तीनदा सांगितलं, कोणीही प्रतिसाद दिलाच नाही. त्या दोघींनी पुन्हा आपली प्रत्येकाला विचारायची मोहीम सुरू केली. आता तर दोघीही पेल्यावर पेले पाणीच पित होत्या. मला बाकी राहावे ना. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हटलं, मॅडम, अहो तुम्ही कशाला एवढं फिरत बसलाय? तुम्ही बसा, तुमच्या ड्रायव्हरला विचारायला सांगा ना. त्यावर त्या म्हणाल्या, अहो आधी आम्ही ड्रायव्हरलाच पाठवलं होतं, पण त्याला तर कोणीच दाद दिली नाही हो. आम्ही पण आता जवळजवळ पाहणं अर्धा एक तास फिरतोय, अजून आम्हाला गाडीचा मालक काही सापडला नाही. आता गाडी लावून कुठे बाहेर गेला आहे की काय कोणास ठाऊक. काय करावं? त्यांचं म्हणणं खरं होतं. या वयस्क, त्यातून शारीरिक पीडा असणाऱ्या स्त्रियांची अगदी कोणी दखलच घेत नव्हतं. तर मग त्या सामान्य ड्रायव्हरकडे तर कोणी ढुंकूनही पाहिलं नसणार.
त्यामुळेच तर ह्यांना हे सगळं करावं लागते ना. इतक्यात माझा मुलगा तिथे आला. आम्हाला त्या हॉटेलसमोर सोडून मुलगा पार्किंग शोधत हिंडत होता. तो आत्ता आला. मग त्यांनी पण विचारलं. तसं त्याला मी ही सगळी हकीकत सांगितली आणि मग त्यांनी त्या दोघींना सांगितलं, आंटी तुम्ही दमल्यात आता. तुमच्या गाडीत जाऊन बसा तुम्ही. 15 मिनिटाच्या आत तुमची गाडी बाहेर निघेल बघा. आता त्या दोघींचा आणि माझा देखील त्याच्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. इतक्या वेळात कोणीही त्या विशिष्ट गाडीची मालकी स्वीकारली नव्हती. मग आता हा कोणता असा मोठा तीर मारणारे का अल्लाउद्दीनचा दिवा घासणारे? हां, त्या दोघी बिचाऱ्या इतक्या दमल्या होत्या की हताशपणे थोड्या अविश्वासानेच त्या बाहेर गेल्या. मग माझ्या मुलांनी 5-1 मिनटं वाट पाहिली आणि मग हातात माईक घेतला आणि म्हणाला, फलाण्या नंबरची अमुक एका मेकची पांढरी गाडी ट्रकनी ठोकली आहे. ट्रक ड्रायव्हरला बाहेर थांबवून ठेवलं आहे. ज्यांची ती गाडी असेल त्याचं बोलणं, त्याचं हे वाक्य संपायच्या आत तिथे एकच हलकल्लोळ माजला. हातातला घास प्लेटमध्ये टाकून 4-5 जण दरवाजाकडे धावलेच आणि माझ्या समोरच्या टेबलावर अगदी बेफिकीरपणे आपण त्या गावचेच नाहीत जणू असा आविर्भाव असणारा आणि स्वादिष्ट पदार्थ खात बसलेला एक 40शीतला माणूस तो ताडकन उठला आणि बाहेर धावला. कमाल आहे की नाही. मी एकदम चकितच झाले. अरे, हीच का ती सगळी माणसं जी हास्य विनोद करीत निवांत बसली होती? म्हणजे हाडा मासाच्या माणसांना त्यांना होणाऱ्या त्रासाची ज्यांना काही पर्वाच नव्हती, पण एक निर्जीव पत्र्याची कार ठोकल्यावर त्यांचे प्राण अगदी कंठाशी आले होते. बरोबरच आहे. त्या गाडीची किंमत लाखात होती ना, आणि माणसाची किंमत खरोखरच 15 मिनिटाच्या आत अडकलेली गाडी बाहेर निघाली. मी भुवया उंचावून प्रश्नार्थक नजरेने माझ्या मुलाकडे पाहिलं. मिश्किलपणे हसून तो कुजबुजला, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता ना. खुसू हसतच आम्ही ते टूथपेकला टोचलेले पदार्थ विजयी चिन्हासारखे मिरवण्यासाठी वळलो. आता माझे चेहऱ्याचे स्नायू अजिबात दुखत नव्हते. धन्यवाद. लेखिका आहेत सुरेखा मोडकर आणि सादरकर्ती आरती गुप्ते.